मान्सून प्रगतिशील असून आज राज्यामध्ये काही भागात मान्सून दाखल झालेला आहे. सध्याच्या काळामध्ये आपण जर मान्सूनबद्दलचा अपडेट तुम्हाला दिला तर दरम्यान 8 तारखेची परिस्थिती सध्या आपण स्क्रीनवर बघत आहात आणि यामध्ये आपण पाहू शकता सातारा आणि सांगलीच्या आसपासच्या भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे. कोल्हापूरच्या संपूर्ण भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे आणि साताऱ्याच्या भागापर्यंत मान्सून पोहोचलेला आहे. सोलापूरच्या दक्षिण भागापर्यंत सध्या इथे मान्सून पोहोचलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच मुंबईच्या भागामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनणार आहे. त्यानंतर मराठवाडा आणि त्यानंतर विदर्भामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनणार आहे. बरेचसे शेतकरी सध्या आता मान्सूनकडे आपलं लक्ष ठेवून आहेत आणि जे काही बातम्या हवामान केंद्राकडून मान्सून संदर्भात येतात, निश्चितपणे आपण तुम्हाला याबद्दल अपडेट देण्याचा या चॅनलवर प्रयत्न करतो. मित्रांनो, राज्यामध्ये सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे की ढगाळ बनत चाललेले दिसत आहेत. राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये सध्या ढगाळलेलं वातावरण तयार होत आहे आणि आपल्याला बरेचसे बातम्यांमध्ये माहीत पडलेलं आहे की जळगाव आणि इकडे धाराशिव आणि त्याला लागत वरतीचा हिंगोलीच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे आणि यामुळे केळी बागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर निश्चितपणे शेतकऱ्यांनो अपडेटेड राहा आणि ज्या भागामध्ये सध्या अशी परिस्थिती बनत आहे, निश्चितपणे सुरक्षित ठिकाणी राहा आणि आपल्या पिकांना कमीत कमी नुकसान होईल असं वाचवण्याचा प्रयत्न करा. सध्या विदर्भामध्ये आजही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे बुलढाणा, अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे, मोठा पाऊस विदर्भामध्ये कधी पडणार आहे, सध्या तरी 15 जूनपर्यंत अशी परिस्थिती विदर्भामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती कमीच दिसणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये पाऊस वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे आणि पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे. मित्रांनो, जर आपण पुढच्या 24 तासाचं GFX वेदर मॉडेल बघितला तर पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भामध्ये खास करून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनणार आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पण काही भागांमध्ये पडण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये असणार आहे. बरेचसे बातम्यांमध्ये आपण ऐकलं असेल की कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या आसपास काही भागांमध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि पुढच्या 24 तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसंच सोलापूरच्या भागातसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे आपल्याला. त्यानंतर इकडे परभणी, हिंगोलीच्या भागातही पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. बाकी राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी असणार आहेत. इथे पुण्याच्या भागात तसंच नाशिक, धुळे आणि जळगाव आणि त्याला लगतवरतीचा संभाजीनगर आणि बीड, परभणी या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत हा पावसाचा जोर आपल्याला विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला खास करून भेटू शकते आणि मराठवाड्यामध्ये खास करून या भागामध्ये पाहायला भेटू शकते. त्यानंतर येणाऱ्या 48 तासामध्ये इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकते. काही भागांमध्ये यामध्ये धाराशिव, सोलापूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आपण कोल्हापूरचा भाग बघितला आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग बघितला तर या भागात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता दिसत आहे सध्याच्या काळामध्ये. विदर्भामध्ये सध्या पावसाचा जोर कमीच असणार आहे. अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी पाऊस पडेल आणि काही ठिकाणी कोरडे वातावरण असणार आहे. त्यानंतर जळगाव, नाशिक या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागामध्ये जोरदार पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात. नंदुरबार, धुळ्यामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि इथे जसं मान्सून दाखल होते तर हळूहळू हा पावसाचा जोर इथे वाढण्याची शक्यता येणाऱ्या 48 तासामध्ये दिसत आहे. तर निश्चितपणे अपडेटेड राहा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि आपला दुसरा चॅनल जो की विदर्भावर आपण हवामान तुम्हाला सांगतो त्याला निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून दोन्ही चॅनलचं
ऑलवर क्लिक करा, जेणे येणारे दिवसामध्ये तुम्हाला विदर्भ आणि महाराष्ट्र दोघी भागातले हवामान वेगळ्या वेगळ्या चॅनलवर माहीत पडेल. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.